महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेले महाराजस्व अभियान व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाड्यात महसूल विभागानं शेतकऱ्यांकरिता अनेक योजना आखल्या असून परिसरातील शेतकऱ्यांचे पांढरण रस्ते दुरुस्त होणार असल्यानं शेतात जाणाऱ्या रस्त्यांमुळे नैराश्यग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाराजस्व अभियान व सेवा पंधरवाडा निमित्तानं मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांनी जनमत लाईव्ह न्यूजला दिलेली माहिती. सर, महाराजस्व अभियान आणि सेवा पंधरवाडा एकत्रितपणे आलेला आहे. तर या संपूर्ण उपक्रमात जसं शेतकऱ्याचे पानंद रस्ते असतील किंवा आरोग्यविषयक कार्यक्रम असतील तर कसं काय नियोजन असेल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपलं सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण राबवतो आहे. त्या अंतर्गत माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपण सेवा पंधरवाडा म्हणजे 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती या पंधरवाड्यामध्ये शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्यानुसार या योजनेचे 3 टप्पे करण्यात आलेले आहे. या योजनेचा पहिला टप्पा आज रोजी संपतो आहे. तो म्हणजे 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला पांढरण रस्ते विषयक सर्व कामं करायची होती. यामध्ये नकाशावर असलेले पांढरण रस्ते किंवा वहिवाटीचे असलेले पांढरण रस्ते यामध्ये आपल्याला त्या सगळ्या पांढरण रस्ते शोधून काढून त्याचं आपल्याला डेटा गोळा करणे, त्यानंतर त्याचं सीमांकन करणे आणि या सगळ्या पांढरण रस्त्यांना ग्रामसभेची मान्यता घेऊन पुढे त्याला आपल्याला क्रमांक द्यायचा आहे. ही एक ऐतिहासिक मोहीम आपण राबवतो आहे गेल्या 100 वर्षामध्ये कधीही झालेली नाही. तर याचा टप्पा संपतो आहे आणि मला आनंद होतो आहे की सांगायला या उपविभागामध्ये आम्ही जवळपास 28 रस्ते आम्ही मोकळे केलेले आहेत. या योजनेचा दुसरा टप्पा 23 तारखेपासून सुरू होतो आहे. त्यामध्ये सर्वांसाठी घरे म्हणजे ती ग्रामीण भागातील असेल किंवा नगरपालिका क्षेत्रातील असेल तर या लोकांसाठी आपल्याला जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे अतिक्रमण 2011 पूर्वीचं आहे ते अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना घरकुलासाठी आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत किंवा त्यांची राहत्या जागेवर त्यांचं नियमानुकूल करून देणार आहोत. तर साधारणतः 200चं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते आम्ही निश्चितच यामध्ये पार पाडणार आहोत. या योजनेचा तिसरा टप्पा जो आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व मंडळ स्तरावर महाराजस्व अभियान राबवणे, गावागावामध्ये जनसंवाद घेणे हा एक उपक्रम आहे. दुसरा उपक्रम त्यामध्ये 155 अंतर्गत अनेक आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत, त्याची तपासणी आपल्याला करायची आहे. तिसरं म्हणजे जिवंत सातबारा मोहीम. या मोहिमेचा टप्पा आपण दुसरा टप्पा यामध्ये राबवतो आहे. आणि चौथा अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे की गाव तिथे स्मशानभूमी या अंतर्गत आपण जमिनी उपलब्ध करून देतो आहे. असा एकंदर सेवा पंधरवाडा या उपविभागामध्ये आम्ही राबवतो आहे. यासाठी सर नागरिकांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळत आहे? यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नागरिक सहभागी झालेले आहे. कारण की हे तिन्ही विषय जे आहेत हे अतिशय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे. घरकुलाचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल किंवा जिवंत सातबारा असेल, त्यामुळे लोकांचा सहभाग यामध्ये चांगला मिळतो आहे. या उपक्रमांतर्गत तहसीलदार सागर ढवळे यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना रस्त्यामुळे होत असलेल्या यातनेचा आढावा घेतला. जनरल न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.